एकदम खडतर प्रवास 3 महिन्यांचा होतो तेव्हा माझे बाबा एक्सपायर झाले. 20 वर्ष दुसऱ्यांच्या शेतामध्ये मजुरी काम करून माझं शिक्षण झालं. त्याच्यानंतर मला वाटत होतं की मी यशस्वी झालोय. पण माझं आयुष्याचा टर्निंग दिवस तो ठरला ज्या दिवशी मी पुण्यामध्ये शिवाजीनगरमध्ये 2 दिवसाचं एक वर्कशॉप अटेंड करायला आलो होतो. नमस्ते मित्रांनो, माझं नाव विजय कोटगोंड. सो बाय प्रोफेशन मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि माझं प्रॉपर गाव पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुक्यामध्ये बिळूर नावाचं गाव आहे. एक छोटंसं 10,000 लोकांचं लोकवस्तीचं गाव. त्या गावामध्ये माझं बालपण झालं. पहिलीपासून 10वी पर्यंत मी शिकलो. सो एकदम खडतर प्रवास 3 महिन्यांचा होतो तेव्हा माझे बाबा एक्सपायर झाले. सो एकदा माझे बाबा शेतीत गेले आणि परत आलेच नाही. बाबांना हार्ट अटॅक झालं. हार्ट अटॅक झाल्यानंतर बाबा एक्सपायर झाले. बाबा एक्सपायर झाल्यानंतर खूपच खडतर परिस्थिती. पुढे काय करावं काही कळत नाही. माझी आई 20 वर्ष दुसऱ्यांच्या शेतामध्ये मजुरी काम करून माझं शिक्षण झालं. त्याच्यानंतर बिळूर गावापासून जत गावाला मी 11वी 12वी SRVM कॉलेजमध्ये करत होतो. सो बसचं पास काढून मी डेली अपडाऊन करायचो. सगळे माझे मित्र आम्ही सोबत जायचो बसमधून. सो ते सगळे छान छान डबं आणायचे खायला, पण आमच्या डब्यामध्ये एक भाकरी आणि भाजी किंवा कधी कधी एकच भाकरी असायचं. असं जेवण मी करत होतो. खूपच खडतर प्रवास. कपडे व्यवस्थित नाहीये, पायामध्ये व्यवस्थित चप्पल नाहीये. असं 11वी 12वी करून मला वाटलं की पुढे जाऊन इंजिनियर बनावं. तर बाबांचं 4 एकर जमीन विकून मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायला गेलो होतो बसवेश्वर इंजिनिअरिंग कॉलेज बागलकोट मधून. सो तिथून मी इंजिनिअरिंग करून पुण्याला आलो होतो नोकरी करण्यासाठी. खूप खडतर प्रवास. सो एक स्वप्न बघून मी पुण्यामध्ये आलो होतो. 2001 मला आठवतंय, 2001 बसमध्ये रात्री बसलो होतो. सकाळी पुण्यामध्ये पोहोचलो आणि कुठे राहायचं काही माहिती नाहीये. माझा एक मित्र होता रावसाहेब म्हणून. आम्ही दोघं सोबत आलो पुण्याला आणि आमचे एक नातेवाईक आहेत मित्र. सो आमचे खजीन ब्रदर आहे. त्यांच्या घरी मी 13 दिवस राहिलो आणि जॉब शोधत होतो. जॉब शोधत शोधत एक जॉब मला मिळालं आणि तिथून मी सायकलवरून जॉब करायला सुरुवात केलो. तो माझा आयुष्यातला पहिला जॉब होता आणि तिथून जॉब करत करत फर्स्ट माझं पेमेंट होतं 6,000 पर मंथ. ते करत करत मी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जॉब करत गेलो. कल्याणी ब्रेक्स असेल किंवा देवगी वार्नर असेल, भारत फोर्ज असेल, बजाज टेम्पो असेल, फिनोलेस केबल असेल आणि शेवटचं माझं जॉब आहे अडोर वेल्डिंग लिमिटेड या कंपनीमध्ये मी प्रोडक्शन मॅनेजर होतो. महिन्याला 40,000 रुपये सॅलरी होतं. मला वाटत होतं की मी आयुष्यामध्ये काहीतरी अचीवमेंट केलेलं आहे. सो पुण्यामध्ये एक छोटंसं घर झालेलं आहे माझं. फ्लॅट वगैरे खरेदी केलंय. त्याच्यानंतर एक छोटंसं बाईक वगैरे आहे. लग्न झालंय, 2 मुलं आहेत. असं सगळं व्यवस्थित झालंय असं मला वाटत होतं. लग्न पण माझं एकदम कमी वयामध्ये झालं. माझं वय 24 होतं तेव्हा माझं लग्न झालं आणि बायको खूप छान मला मिळाली नशिबाने. सो अरेंज मॅरेज नातेवाईकांमध्येच होती. अरेंज मॅरेज. आई थोडं आजारी पडत होती म्हणून लवकरच लग्न केलं. सो आईचं खडतर प्रवासामधून थोडं आई आजारी पडत होती म्हणून लवकर लग्न करून सो बायकोला घेऊन मी पुण्यामध्ये आलो. एकच रूम मध्ये आम्ही राहायचो, आई मी बायको असं प्रवास. सो हळूहळू कष्ट करत करत गेलो आणि खूप छान होत होत गेलं. पुण्यामध्ये एक फ्लॅट घेतलो. त्याच्यानंतर मला वाटत होतं की मी यशस्वी झालोय. पण माझं आयुष्याचा टर्निंग दिवस तो ठरला ज्या दिवशी मी पुण्यामध्ये शिवाजीनगरमध्ये 2 दिवसाचं एक वर्कशॉप अटेंड करायला आलो होतो. सो दिल्लीवरून एक ट्रेनर आले होते आणि 2 दिवसाच्या वर्कशॉपसाठी मी आलो होतो 3,500 रुपये भरून. कंपनीमध्ये काम करणारा एक मिडल क्लास इंजिनियर. मला वाटत होतं की मी इंजिनिअरिंग शिकून इथपर्यंत आलोय. मला 40,000 पेमेंट आहे. एसी कॅबिन मध्ये बसतो. माझ्या हाताखाली 150 लोक काम करतात असं मला वाटत होतं. पण 2 दिवसाचा पूर्ण आयुष्य बदलणारा जेव्हा मी प्रोग्राम अटेंड केलो सो तेव्हा मला कळालं की आयुष्य कसं जगायचं असतंय. भगवंताने आपल्याला हे मनुष्य जीवन का दिलेलं आहे. सो काय करू शकतो आपण हे सगळं मला समजलं. त्याच्यानंतर मी संध्याकाळी घरी गेल्यानंतर गोल्स तयार केले. गोल्स तयार करत होतो आयुष्यामध्ये पुढे मग अजून कसं कसं अचीवमेंट करायचं हे सगळं गोल्स तयार करत होतो. त्याच्यानंतर मी सेल्स बिझनेस मध्ये आलो. जॉब करत करतच पार्ट टाइम मध्ये मग सकाळी 9 वाजता कंपनीमध्ये जायचो, संध्याकाळी 6 वाजता घरी आधी जायचो. पण आता मी ठरवलं संध्याकाळी 6 वाजता घरी न जाता सो 1 किंवा 2 काहीतरी प्रोडक्ट सेल करून मग घरी जाऊया. रात्री 9 वाजता 10 वाजता मग मी घरी जायचो. मग रात्री जेवण करून झोपायचो. पण मी वॉटर प्युरिफायर सेल करायचो. सो एक वॉटर प्युरिफायर सेल केल्यानंतर मला 1,000 रुपये मिळायचे. सो अशा पद्धतीने पाण्याचं फिल्टर विकत होतो पार्ट टाइम मध्ये. असं करत करत मला ऍडिशनल पैसे भेटायला लागले. माझ्यामध्ये क्वालिटी तयार झाले, सेल्स लीडरशिप. सो आयुष्यामध्ये फार मोठं अचीवमेंट करू शकतो असं मला समजलं आणि कालांतराने मी अचीवमेंट करत करत गेलो. पहिला एक छोटासा गाडी मी खरेदी केलो. त्याचं नाव आहे मारुती स्विफ्ट.
माझ्या आयुष्याचं अविस्मरणीय क्षण आहे. त्या दिवशी माझी बायको रडत होती. सो माझ्या आईच्या डोळ्यातून पाणी येत होतं, की माझे मुलं, "पप्पा, पप्पा तुम्ही आयुष्यामध्ये खूप छान अचीव्हमेंट केले." सो असं करत-करत मी पुढे गेलो. अजून मोटिव्हेशनमध्ये, जोशमध्ये काम करत-करत गेलो आणि कालांतराने मी 49 लाख रुपयाचं ऑडी कार पर्चेस करू शकलो. पुण्यामध्ये अजून एक फ्लॅट खरेदी करू शकलो बिझनेसच्या माध्यमातून. मग सिंगापूरला गेलो, मलेशियाला गेलो, दुबईला गेलो. भारताच्या बाहेर 12 देशांमध्ये जाऊन वेगवेगळे ट्रेनरांचं ट्रेनिंग अटेंड केलं. माझं कोच आहे जगाचं 1 नंबरचं व्यवसाय प्रशिक्षक टोनी रॉबिन्स माझे कोच आहेत, जे बिल गेट्स सारख्या मोठ्या उद्योजकांना शिकवतात. त्यांना लाईव्ह ऐकायचं चान्स मिळालं. त्यानंतर जगाचा 52वा श्रीमंत व्यक्ती रॉबर्ट टी कियोसाकी त्यांचा ऑनलाईन प्रोग्राम मी केलं. एशियाचं 1 नंबरचं ट्रेनर शिव खेरांचं मी प्रोग्राम घेतलं. अशा पद्धतीने वेगवेगळे 12 ट्रेनरांच्या माध्यमातून मी फायनान्स शिकलो, मॅनेजमेंट शिकलो, बिझनेस कसं करायचं शिकलो, बिझनेसमध्ये स्ट्रॅटेजी कसं लावायचं शिकलो, सेल्स कसं करायचं असतं शिकलो. त्यानंतर बिझनेस लीडरशिप शिकलो आणि एक्झॅक्टली 7 वर्ष झाले. 2016 मध्ये माझं मी स्वतःचं ट्रेनिंग आणि कोचिंग कंपनी तयार केला. माइंडमध्ये एकच थॉट प्रोसेस आहे, की जे काही मी शिकलोय आतापर्यंत ते सगळं काही समाजाला द्यायचं आहे. भारताचे 1 करोड मुलांना मला घडवायचं आहे. शिक्षण पद्धतीमध्ये रेव्होल्यूशन आणायचं आहे. शिक्षण पद्धतीमध्ये बदलाव आणायचा आहे. मूल्याचं शिक्षण जे छत्रपती शिवाजी महाराज शिकले होते, तो शिक्षण आपल्या मुलांना दिलं पाहिजे. असं एक थॉट प्रोसेस घेऊन मी उतरलो मार्केटमध्ये आणि माझा प्रवास खूपच खडतर. एक ऑफिस घेतलो पुण्यामध्ये, चिंचवडमध्ये. त्याचं उद्घाटन केलं गेलं. डायरेक्टली अल्फा लॉन्च करून नाही, डायरेक्टली बीटा लॉन्च करून मी प्रोग्रामला सुरुवात केलेलं. मला अल्फा लॉन्च तेव्हा माहिती नव्हतं. त्याच्यानंतर हॉल बुक करायचो 1000 लोकांचा. हॉलमध्ये ऍडव्हर्टाईज करायचो. 5-5 लाख पॅम्पलेट पूर्ण पुन्हा पिंपरी चिंचवडमध्ये वाटल्यानंतर हॉलमध्ये फक्त 50 लोक यायचे. ठीक आहे, काय हरकत नाही. तो एक एक्सपिरियन्स झाला. तिथून हळूहळू प्रगती करत करत गेलो. काही कंपन्यांना अप्रोच करत गेलो. त्यांना मी लिडरशिप शिकवायचो, सेल्स शिकवायचो. असं करत करत ते लोक, त्यांना छान वाटायला लागलं. मग ते रेफरन्स देत गेले. आतापर्यंत मागच्या 7 वर्षामध्ये 1152 कार्यक्रम मी केलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारत देशामध्ये मॅक्झिमम जिल्ह्यांमध्ये मी प्रोग्राम करून आलोय आणि भारताच्या बाहेर 12 देशांमध्ये. थॉट प्रोसेस खूपच क्लिअर आहे. जे गरिबी मी बघितलेलं आहे, जे स्ट्रगल मी माझ्या आयुष्यामध्ये मी केलेलं आहे. भारतामध्ये 140 कोटी लोक राहतात आणि त्याच्यामध्ये 94 करोड युवक आहेत आणि आमचं कंपनी 94 करोड युवकांसाठी काम करतेय. भारतीय युवकांना बिझनेसमध्ये आणण्याचं क्रांती आणि चळवळ आम्ही करतोय. मी जेव्हा अभ्यास करत होतो, चायनाचं पॉप्युलेशन आणि भारताचं पॉप्युलेशन सेमच आहे. चायनाचं जर जीडीपी 17 आणि 18 ट्रिलियन डॉलरचं आहे. अमेरिकेचं जीडीपी 24 ट्रिलियन डॉलर आहे. पण भारत हे युवकांचं देश आहे. भारताचं जीडीपी 3.73 का ट्रिलियन डॉलर? हे जेव्हा मी क्वेश्चन विचारलो, मग विचार करत गेलो, तेव्हा समजलं की भारतामध्ये मॅकोलो एज्युकेशन सिस्टम चालू आहे. देश स्वतंत्र होऊन 77 वर्ष पूर्ण झाले तरी सुद्धा एज्युकेशन सिस्टम मध्ये बदलाव करायला तयार नाही. जे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज शिकले होते, तो जर एज्युकेशन आपल्या मुलांना दिलं तर 100% आपले मुलं आत्मनिर्भर बनतील. शिवाजी महाराजांसारखं भव्य काहीतरी निर्माण करायचा विचार करतील. असं मी ठरवलं आणि एकच ठरवलं की आपल्याला आता काम करायला सुरुवात करायचंय. समाजामध्ये अनेक लोक नुसतं बोलत राहतात, नुसतं बोलून रेव्होल्यूशन येत नसतंय. मग मी काय केलं, माझं स्वतःचं एक मी शिक्षण संस्था बनवलं. माझ्या गावामध्ये, बिळूर गावामध्ये एक छोटंसं स्कूल निर्माण केलं आम्ही काही मित्र एकत्र येऊन. एक छोटंसं पहिलीपासून 10वी पर्यंत, त्यानंतर 11वी 12वी असं आमच्या शाळेमध्ये आता 600 विद्यार्थी शिकतात. 40 टीचरांचा स्टाफ आहे आणि मी प्रत्येक महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये आमच्या स्कूलमध्ये गेल्यानंतर पालकांचं मीटिंग घेतो, टीचरांचं मीटिंग घेतो, 11वी 12वी विद्यार्थ्यांचं मीटिंग घेतो. विषय एकच आहे की जीवनाचं फाउंडेशन कसं तयार केलं पाहिजे, है ना. आयुष्यामध्ये उंच गगन भरारी जर आपल्याला घ्यायचं असेल तर फाउंडेशन महत्वाचं असतंय. फाउंडेशन मध्ये सगळ्यात खाली येतंय मूल्य, सिद्धांत, तत्व, नियम. त्या गोष्टी आमच्या शाळेतल्या मुलांना मी शिकवतो, पालकांना शिकवतो. कसं शिकवायचं, कसं शिकवलं पाहिजे, टीचरांना शिकवतो. अशा पद्धतीनं सरकारमध्ये काही लोकांना आम्ही विनंती करतो की शिक्षणामध्ये बदलाव करा सर. प्रधानमंत्र्यांना मी पत्र लिहिलेले आहे, सर शिक्षणामध्ये अशा पद्धतीने बदलाव करा. एकच ध्येय आहे, भारताचे 1 करोड युवकांना बिझनेस मध्ये आणायचं आहे, उद्योगधंद्यामध्ये आणायचं आहे. जे गरिबी मी बघितलेलं आहे, जे गरिबी माझ्या आईनी बघितलेलं आहे, ते गरिबी तोडून मी एका लेवलला आलोय. आता माझे 4 स्वतःचे बिझनेसेस आहेत. पुणे एमआयडीसी मध्ये, भोसरी एमआयडीसी मध्ये माझं ऑटोमोबाईल कंपनी आहे, जिथे 18 लोक काम करतात आणि करोडोपेक्षा जास्त टर्नओव्हर आम्ही करतोय तिकडे. तो पण मी बिझनेस ऑटो पायलट मोड मध्ये घेऊन गेलेलो आहे. त्यानंतर माझं शाळा आणि कॉलेज ते पण ऑटो पायलट मोड मध्ये आहे.
त्यानंतर युवा बिझनेस नावाचं आमचं ट्रेनिंग आणि कोचिंग संस्था संपूर्ण देशामध्ये काम करते युवकांसाठी आणि बिझनेस वाल्यांसाठी. जो एंटरप्रिनर आहे त्यांना बिझनेस लिडरशिप शिकवतो आम्ही आणि एंटरप्रिनरशिपचे सगळे लेसन्स त्यांना आम्ही शिकवतो. नेक्स्ट लेवलला कसं जायचं हे पण आम्ही त्यांना शिकवतो. सो बिझनेसमध्ये स्ट्रॅटेजी बिल्डिंग खूप महत्वाचं असतं. आम्ही स्ट्रॅटेजी बनवून देतो. सो बरेच लोकांचं ट्रेनिंग मॉडेल आहे, बरेच लोकांचं कोचिंग मॉडेल आहे. आमचं भारतामध्ये पहिल्यांदा ट्रेनिंग आणि कोचिंग मॉडेल आहे. याच्या माध्यमातून लोकांना हँड होल्डिंग करतोय आम्ही आणि एकदम लो तिकीट साईज मध्ये गरीब आणि मिडल क्लास जास्त कस्टमर आहेत आमच्याकडे. रेव्होल्युशन आणण्यासाठी हे सगळं प्लॅन्स आम्ही तयार केलेत आणि आज खूप छान वाटतंय. इकडे तुमच्यासोबत बोलताना खूप अतिशय आनंद वाटतोय मला. राजन सरांनी एक संधी दिलेली आहे. महाराष्ट्र आयडॉलच्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमच्याशी मी संवाद साधतोय. सो खूप छान वाटतंय. सो आपण सुद्धा आयुष्यामध्ये प्रगती केलं पाहिजे आजच्या सेशन मधून. सो मी 3 गोष्टी मी तुम्हाला शेअर करू शकतो. आयुष्यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी काही प्रिन्सिपल असतात, काही फंडामेंटल असतात, काही तत्व नियम असतात. माझं एक बुक पण आहे, फंडामेंटल्स ऑफ लाईफ टाईम सक्सेस नावाचं माझं एक बुक आहे. अजून एक बुक आहे माझा, आर्ट ऑफ सेलिंग नावाचा. सो पहिल्या बुक मधून मी 3 गोष्टी मी तुम्हाला आज शेअर करणार आहे. त्याच्या आधी माझा आयुष्याचा संपूर्ण खडतर प्रवास, माझ्या आईचा प्रवास, बाबा एक्सपायर झाल्यानंतर खूपच एकदम कठीण प्रसंग मी शेअर करायचा प्रयत्न केला तुम्हाला या सेशनच्या माध्यमातून. आम्हाला गावामध्ये कुणीही मदत करत नव्हते. सो ज्या दिवशी मी 12वीचं, मला एक आता आठवलं म्हणून शेअर करतो. 12वीचं एक्झामचं मला फीज भरायचं होतं. फीज असेल काहीतरी 120 रुपये एक्झामला. आता फायनल एक्झामचं फीज मला भरायचं होतं. तो आमच्याकडे काहीच पैसे नव्हते. माझी आई रात्रभर आहे ना 10-20 लोकांना भेटून आली. आमच्या चुलत्यांना जाऊन भेटली, त्यानंतर अनेक लोकांना जाऊन भेटून आली, गावामध्ये सगळ्यांना भेटून आली. कुणीही पैसे दिले नाही आम्हाला. लास्टला घरामध्ये आमच्या आजोबांचं आजीचं जे हंडा होतं पितळाचं, ते सकाळी विकून मी ते आलेले पैशातून फीस भरलेलो आहे. सो असं खडतर प्रवासामधून मी आलोय. आज माझे स्वतःचे 4 कंपन्या आहेत. प्रत्येक महिन्यामध्ये मी 70-80 लोकांना सॅलरी देतो. आमचा स्टाफ 70-80 लोकांचा स्टाफ आहे आणि भारताच्या आतापर्यंत 7 लाख लोकांना मी एज्युकेट केलेलं आहे आमच्या सेशनच्या माध्यमातून. सो स्वप्न एकच आहे, 1 करोड लोकांना आपल्याला घडवायचं आहे आणि रिअल कॉन्ट्रीब्युशन मला करायचं आहे. प्रिन्सिपल तुमच्याशी शेअर करतो. सो पहिला प्रिन्सिपल आहे आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी, सर्वांगीण विकास करण्यासाठी पहिला प्रिन्सिपल आहे जबाबदारी घेणे. So taking responsibility, taking 100% responsibility of my life and the results that I produce in my life हे जगातला, आयुष्यातला. सो यशाचा पहिला मंत्र आहे, पहिला प्रिन्सिपल आहे जबाबदारी घेणे. कशाचा जबाबदारी घेणे? पहिला तरी जबाबदारी घेणे आपल्या शरीराचं रक्षण करण्याचं जबाबदारी घेणे. दुसरा जबाबदारी घेणे आपल्या आई वडिलांचं रक्षण करण्याचं जबाबदारी. ज्या बायकोसोबत अग्नीच्या साक्षीने, ज्या मिस्टरांसोबत आपण अग्नीच्या साक्षीने 7 फेरे मारतो आणि जन्म जन्मांतर साथ देण्याचा शपथ आपण घेतो, त्या बायकोला, त्या नवऱ्याला चांगलं जीवन देण्याचं रिस्पॉन्सिबिलिटी. ज्या मुलांना आपण जन्म देतो त्या मुलांना संस्कार देण्याचा, त्या मुलांचा विकास व्हायला पाहिजे, त्या मुलांनी राष्ट्रासाठी, देशासाठी, समाजासाठी काहीतरी योगदान दिलं पाहिजे, इथपर्यंत त्या मुलांना तयार करायचं जबाबदारी पण आपलंच आहे. ज्या गावामध्ये आपला जन्म झालेला आहे त्या गावासाठी काहीतरी करण्याचं पण जबाबदारी आपला आहे. ज्या देशामध्ये आपला जन्म झालाय, फ्रीडम फायटरांना अभ्यास केल्यानंतर एकच समजतंय, आतापर्यंत भारत देशासाठी 7,32,000 लोकांनी आपल्या जीवनाचं त्याग आणि बलिदान केलेलं आहे. सो हे सुंदर राष्ट्र निर्माणासाठी खूप लोकांनी बलिदान केले. त्या लोकांनी जबाबदारी घेतले. मग आपल्याला पण आपल्या आपल्या परीने जबाबदारी घ्यायला पाहिजे. आपण व्यवसाय करतोय, आपण जॉब करतोय. सो आपल्या आपल्या परीने आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या जॉबमध्ये चांगल्या मार्गाने पैसे कमवण्याची जबाबदारी आपण घ्यायला पाहिजे. सो हे जबाबदारी आहे. हे सगळं करत असताना संस्कृती, संस्कार, देश, धर्म, समाज, राष्ट्र हे सगळं आपण जाणून घेतलं पाहिजे. सो दुर्दैवाने आपल्या शिक्षणामध्ये या गोष्टी जास्त शेअर केलं जात नाही आता सध्या. म्हणून याचं गरज आहे. आपल्या मुलांना या सगळ्या गोष्टी शेअर करायला पाहिजे. मुलं आज आई बाबांना जास्त रिस्पेक्ट देत नाहीये. मुलं आज मोबाईल घेऊन बसतात. सो अशा पद्धतीनं मुलं खूपच टेक्नॉलॉजीमध्ये वाहत चाललेले आहेत. सो या सगळ्या गोष्टींचं पुनर्स्थापना करायची गरज आहे. सो जबाबदारी आपण घ्यायला पाहिजे. सो सेकंड प्रिन्सिपल आहे जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी, सेकंड प्रिन्सिपल आहे तो आहे फोकस. फोकस खूप महत्वाचा शब्द आहे माय डिअर फ्रेंड्स. फोकस. आयुष्यामध्ये जो व्यक्ती बघा फोकसने काम करतो, सो व्यक्तीच्या समोर गोल पाहिजे, ध्येय पाहिजे, व्हिजन पाहिजे आणि त्याच्यानंतर फोकस पाहिजे. फोकस खूप महत्वाचं आहे. सो मला आयुष्यामध्ये जे करायचंय ते फिक्स करायचं आधी, त्याच्यानंतर त्याच्यावरती फोकस लावून आपल्याला काम करता आलं पाहिजे. सो सध्या खूपच डिस्ट्रॅक्शन आहेत. डिस्ट्रॅक्शन म्हणजे मोबाईल ओपन केलं की सहज एक रील बघायला गेलो तर त्या रील मध्ये आपण वाहून जातो आणि कधी 1 तास 2 तास वेळ जाते आपल्याला कळत नाही. कधी मित्रांसोबत आपण फिरायला गेलो की 1-2 दिवस निघून जातात.
कधी आपण गप्पा मारत बसलो की असं वेळ निघून जाते. सो माय डिअर फ्रेंड्स, आपण फोकस पाहिजे. कशावर फोकस पाहिजे? व्हिजन वरती फोकस पाहिजे, ध्येयावरती फोकस पाहिजे. व्हिजन नंतर गोल बनवता आलं पाहिजे आपल्याला. सो बघा, आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोय. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे. सो 392 वर्षापूर्वी याच मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. महाराजांनी आपल्या समोर वयाच्या 12व्या वर्षी व्हिजन ठेवलं. हिंदवी स्वराज्य बनवायचं व्हिजन ठेवलं. महाराजांनी असं कधीच विचार केले नाही, सो आपल्या समोर एवढे मोठे दुश्मन आहेत, मग मग मी कसं करणार. नाही नाही नाही. सो व्हिजन ठरवल्यानंतर गोल बनवता येते, मग हळूहळू सगळे रिसोर्सेस तयार होतात. सो अशा पद्धतीने महाराजांकडून प्रेरणा घेऊन आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये व्हिजन बनवता आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर गोल्स तयार करता आलं पाहिजे आणि त्या गोल्सवरती आणि व्हिजनवरती फोकस लावून आयुष्यामध्ये निरंतर आपल्याला पुढे पुढे जाता आलं पाहिजे. हे झालं दुसरा प्रिन्सिपल. तिसरा प्रिन्सिपल, आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी तिसरा प्रिन्सिपल आहे, जे सेट पॅटर्न असतात, जे बिलीफ सिस्टम असतात, ते ब्रेक करता आलं पाहिजे. म्हणजे एक मिडल क्लास भारतीय व्यक्तीचं एक सेट पॅटर्न असतंय. मी म्हणजे गरीब, मी म्हणजे मिडल क्लास, मी म्हणजे माझं जितकं चादर आहे तेवढंच पाय पसरलं पाहिजे, मी म्हणजे मला बिझनेस करता येणार नाही, असं जे सेट पॅटर्न घेऊन चालतो आपण. सो मॅक्झिमम वेळेस आपण त्या सेट पॅटर्न मध्येच वाहत जातो. मोठे विचार आपल्या माइंडमध्ये येत नाहीयेत. सेट पॅटर्न कसे असतात बघा. सो गाई दूध देते, यस नो, तर लोक बोलतात यस. अरे गाई दूध देती नाहीये सर, गाई का दूध आहे ना निकालना पडता है. सो असं सेट पॅटर्न बनलेले आहेत. सेट पॅटर्न कसं बनलेत बघा सर. ठंडा मतलब सेट पॅटर्न है. ठंडा मतलब लोक बोलतात की कोको कोला. ठंडा मतलब नींबू पानी भी हो सकता है. ठंडा मतलब नारियल पानी भी हो सकता है. ठंडा मतलब ठंडा पानी भी हो सकता है. सेट पॅटर्न बनलेत आपले. सो काही लोक बोलतात डर के आगे जीत है. डर के आगे जीत नहीं है, डर के आगे और डर है. और आगे बढ़ेंगे तो दर्द है. और आगे बढ़ेंगे तो या तो जीत है, या तो हार है, या तो मौत है. सो फॉर एक्झाम्पल बोलतो, जंगलामध्ये आपण गेलोय, मध्य जंगलामध्ये आहे आणि तिथं आपल्याला भीती वाटते. अजून पुढे गेलो तर अजून भीती वाटणार. अजून पुढे गेलो तर त्रास होणार. अजून पुढे गेलो तर एक तर मग आपण जिंकणार, नाहीतर मग हारणार, किंवा मग आपला जीव पण जाऊ शकते. सो डर के आगे जीत नहीं है सर, डर के आगे डर है. डर के आगे और आगे बढ़ेंगे तो दर्द है. डर उसके बाद या तो जीत है, या तो हार है. सो अशा पद्धतीनं आपले जे सेट पॅटर्न असतात ते ब्रेक करता आलं पाहिजे. मी एक मिडल क्लास मराठी माणूस आहे आणि माझं सेट पॅटर्न होतं एक छोटं मोठं नोकरी करण्याचं. आज तो पॅटर्न मी ब्रेक केला आपल्या मित्रांच्या माध्यमातून. या संपूर्ण प्रवासामध्ये माझ्या बायकोनी, माझ्या आईनी, माझ्या मुलांनी खूपच मला मदत केलं. माझे जे मित्र आहेत, सो ते मित्रांनी खूप मदत केलं आणि हे सगळं श्रेय जातंय माझ्या कोचला. सो माझे 12 कोच आहेत, ज्यांच्या माध्यमातून मी अध्यात्म शिकलो, ज्यांच्या माध्यमातून फायनान्स शिकलो, ज्यांच्या माध्यमातून सेल्स शिकलो, ज्यांच्या माध्यमातून मार्केटिंग शिकलो, ज्यांच्या माध्यमातून लिडरशिप शिकलो, ज्यांच्या माध्यमातून व्यवसाय कसं करायचं शिकलो. सो शाळेमध्ये हुशार होतो, कॉलेजमध्ये हुशार होतो, पण त्या शाळेत आणि कॉलेजमध्ये शिकवलेल्या गोष्टी आयुष्यामध्ये जास्त वापरता आलं नाही. सो म्हणून मी विचार केलो की आत्ताच्या मुलांसाठी काहीतरी बनवलं पाहिजे. म्हणून मी युवकांसाठी युवा फाउंडेशन नावाचा कोर्स बनवले, युवा लिडरशिप नावाचा कोर्स बनवले आणि युवा स्किल बिल्डिंग नावाचा कोर्स बनवले, युवा एंटरप्रेन्योरशिप नावाचा कोर्स बनवले आणि देशासाठी, समाजासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करायचा विचार करतोय.